मंडळी नमस्कार, मी उमेश पोदरे. आज आपल्या SRT शाळेमध्ये नागपूर, चंद्रपूर, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यातून बरेचसे शेतकरी आलेले आहे. तर आज सुरुवातीला आपण लातूर जिल्ह्याचे सुद्धा जे कृषी भूषण होते त्यांची मुलाखत घेतली. तर आज आपण सगळ्यांना विचारू की आपण आज यांना जे शेती शाळेत शिकवलेलं आहे तर ते कसं काय शिकवलं की काय त्याच्या लक्षात आलं ते विचारू. झापर्डे साहेब नमस्कार. आपला नाव सांगा आणि सांगा आज तुम्हाला जे काय वाटलं शाळेत येऊन. मी राजेंद्र सुखदेव झापर्डे, मुक्काम केळी, तहसील वरोरा, जिल्हा चंद्रपूर. बऱ्याच दिवसापासून शेती शाळा करायसाठी मी बेचैन होतो, पण काही कारणास्तव जुळलं नाही आणि आज मी माझे 5 मित्र घेऊन शेती शाळेसाठी आलो. आणि शेती शाळेच्या अगोदरच पोदरे साहेबांचा व्हिडिओच्या माध्यमातून इतर प्रसिद्धी आणि त्यांच्या माध्यमातून मग भसावळे दादा, चिपळूणकर दादा यांचा सगळा परिचय आणि SRTचा परिचय मला झाला होता. पोदरे साहेबांनी ही जी शेती शाळा आपल्या यवतमाळ जिल्ह्यासाठी सुरू केली, याचा लाभ फक्त यवतमाळ जिल्ह्यातले कास्तकार घेत नसून इतरही आजूबाजूच्या सर्व जिल्ह्यातले कास्तकार घेत आहे. आज तर लातूरचे कृषी भूषण श्री भोसले साहेब सुद्धा इथे येऊन व्हिजिट देऊन गेले. आणि शेती शाळेमध्ये उत्कृष्ट शेती SRTची कशी करायची, कमी खर्चामध्ये कसं करायचं, तणाचं नियोजन, तणनाशकाचं नियोजन आणि कुठले पिकं घ्यायचे, परत बिवड कसा करायचा आणि त्यांच्याकडे असलेली झेबू मशीन याबद्दल त्यांनी विस्तृत माहिती दिली आणि सर्व शेत आम्हाला फिरून दाखवलं. आम्ही सर्व या बाबतीत फार समाधानी झालो. आणि तसंही मी गेल्या वर्षीपासून सुरुवात केली आहे 17 एकर SRTची आणि परत आता उरलेली 14 एकर शेती मी SRTमध्ये घेत आहो. आणि याच्यामुळे मला असं सगळ्यांना विनंती करावीशी वाटते की सर्व खर्च या SRT शेती केल्यामुळे कमी होतात आणि वेळोवेळी मार्गदर्शन करण्यासाठी श्री पोदरे साहेब केव्हाही तयार असतात. तर आपण सर्वांनी या गोष्टीचा आता SRT शेतीचा अवलंब करावा. आपल्या उत्पन्नातही भर होणार आहे आणि विशेष म्हणजे खर्च फार कमी होणार आहे. आपल्या डोक्याला शांतता लाभणार आहे, स्वस्थ झोप लागणार आहे, तब्येत सुद्धा चांगली राहणार आहे. तर पूर्वीच्या काळी तण देई धन, तण खाई धन ही जे लोक म्हणत होते, मला आठवते की 10-15 वर्षाच्या अगोदर मी गव्हाचं रान पेटवायचं नाही असं ठरवलं. माझे वडील मेडिकल ऑफिसर होते, रिटायर्ड होते. माझं त्याचं चांगलं मोठं भांडण झालं होतं. मी म्हणायचं पेटवायचं नाही, माझे वडील म्हणे पेटवायचं, त्याच्याशिवाय ते तुषान येते, मग ते डवरण होत नाही काय. पण मी नाही पेटवलं आणि त्याच्यानंतर मी 10 वर्ष 11 वर्ष झाले रोटावेटरनं पराठी आणि तुरीचे फणं हे सगळं रोटावेटरनं बारीक करत होतो, पण नांगरण करून ते खाली घालत होतो. आणि मागच्या वर्षी मला यांच्या माध्यमातून तो साक्षात्कार झाला की नांगरणामुळे जमीन कडक येत आहे, तणनाशकामुळे नाही. आणि याच्यावर मी माझ्याही बुद्धीनुसार अभ्यास केल्यानंतर माझ्या हे पूर्ण पॉईंट माझ्या लक्षात आले आणि मी शतशः नमन करतो भरसावळे दादा, चिपळूणकर दादा आणि आमचे मार्गदर्शक श्री पोदरे साहेब यांना की ज्यांनी मला या शेतीमध्ये काम करण्याची दिशा दिली आणि मला फार आनंद झाला. आणि मग सगळ्या शेतकरी बंधूंना ही विनंती करतो आणि कळकळीचं आवाहन करतो, कारण आता आमचे दिवस राहिले नाही शेती करण्याचे असं समजून की तुम्ही या शेतीमध्ये उतरा. 1 एकर करा, अर्धा एकर करा, पण जरूर करा, अनुभव घ्या आणि त्यानंतर तुम्ही हळूच सगळेच जण बिना मजुराची, कमी खर्चाची, फार शांततेची, कमी त्रासाची शेती करून तुम्ही तुमचा विकास साधावा, ही मी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. खूप मस्त तुम्ही आम्हाला SRT बद्दल जी माहिती दिली ती खूपच चांगली. आता आपण यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांची प्रतिक्रिया घेऊ. नाव सांगा. नमस्कार, मी अरविंद झाडे, यवतमाळला राहतो. माझी शेती ही देवळी तालुक्यामध्ये असून मी गेली 10-12 वर्ष झाले स्वतः शेती करतोय. माझं MBA झालेलं आहे आणि बाकी इतरही व्यवसाय आहे. परंतु आज जे जग AI च्या माध्यमातून विस्तृत होत चाललेलं आहे, AI च्या माध्यमात वाढत आहे, त्याच प्रकारे SRT शेती ही मला कुठेतरी त्या AI च्या माध्यमातूनच माहिती मिळाली. पुण्याच्या ज्या कृषी प्रदर्शनीमध्ये SRTचा स्टॉल होता, तिथे कुठेतरी एका बॅनरवरती मला उमेश भाऊ पोदरे यांचं नाव दिसलं आणि तिथून मी कुठेतरी शोध घेण्याचा प्रयत्न केला आणि नंतर हे कळालं की उमेश भाऊ पोदरे हे आमच्या येथील यवतमाळतील सुपुत्र आहे. आणि त्याच्या माध्यमातून मी त्यांच्याकडे येण्याचा बरेच दिवस झाले कास धरला, परंतु काही कामानिमित्त मी येऊ शकलो नाही. परंतु माझ्यासोबत माझे 3 सहकारी मी इथे घेऊन आलेलो आहे आणि त्यांनी ज्या पद्धतीने विस्तृत माहिती दिली SRTच्या संदर्भात, आम्हीही पूर्वीपासून शेती करत आहोत, परंतु त्याच्यात वेगळी कलाटणी आपल्याला काय पाहिजे. आणि आज ज्या पद्धतीनं मजुरांची, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मजुरांची जी अडचण आहे, जी 100% कास्तकारांना म्हणजे भेडसावत आहे की मजूर मिळत नाही आणि मजूर मिळाला इकडून तिकडून तर त्याचा वेळ हा सुद्धा शेतीच्या कामासाठी पुरत नाही आणि त्याची मजुरी ही सुद्धा द्यायला परवडत नाही. आणि शेवटी जर समजा शेतीचं आपण
एकूण वजाबाकी केली आणि आपलं जर जोडलं तर शेती ही 100% घाट्यामध्ये आहे असं मी मानतो. परंतु शेतीमध्ये मजुरांचा जर खर्च वाचवायचा आहे, नांगरणी असेल, वखरणी असेल, डवरणी असेल, या सगळ्या गोष्टींचा जर खर्च वाचवायचा असेल तर SRT हा एक उत्तम माध्यम आहे. या SRTच्या माध्यमातून जमीन सुपीक करणं आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे की जमीन सुपीक करणं आहे. जमीन सुपीक केली की साहजिकच आहे तुम्हाला योग्य पद्धतीनं रासायनिक खताचा जो वापर आहे तो हळूहळू कमी होईल. येणाऱ्या पुढच्या काळात तुम्हाला रासायनिक खत लागणार नाही. जसं आता उमेश भाऊनी आपल्याला सांगितलं की त्यांच्या शेतीमध्ये आम्ही आता प्रत्यक्ष उभे आहोत आणि हे सगळं बघत आहोत. शेतीची क्वालिटी काय होते, शेत जमीन काय होते आणि शेत कशी बलवान होते हे SRTच्या माध्यमातून कळालं. मला म्हणजे मनापासून अशी विनंती आहे की आतापर्यंत आमचे वडीलधारे शेती करत होते. वडीलधाऱ्यांपेक्षा माझ्या वयाचे असेल किंवा जे युवा पिढी आहे त्यांनी खरंच या ठिकाणी येऊन प्रत्यक्ष पाहावं, या ठिकाणचं SRTचं माध्यम शिकावं, जेणेकरून येणाऱ्या भविष्यामध्ये जो मजुरी खर्च आहे, सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे मजुरी खर्च आहे, तो कमी होईल. तणनाशकचा जो उपयोग आहे तो कसा आहे ते सुद्धा कळेल आणि याच्यातून जास्तीत जास्त उत्पन्न म्हणता येणार नाही, पण याच्यातून जास्तीत जास्त नफा आपल्याला कसा उरेल हे या SRTतून मिळतं. आणि म्हणून माझी अशी विनंती आहे की पुढे युवांनी या भागामध्ये यावं आणि उमेश भाऊकडून शिकावं. या ठिकाणी आम्ही आलो, उमेश भाऊनी आम्हाला मार्गदर्शन केलं आणि सर्व टीमनी सहकार्य केलं, त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. खूप मस्त साहेब, तुम्ही आम्हाला मार्गदर्शन केलं. आता तुम्ही वर्धा जिल्हा असं ऊन लागली. नमस्कार, माझं नाव विनोद लक्ष्मणराव दुधबडे, मुक्काम पोस्ट याकी, तालुका सेलू आणि जिल्हा वर्धा. पोदोरे साहेबांची भेट मला प्रफुल्ल कापसे साहेब यांच्या कार्यक्रमात झाली होती. तेव्हापासूनच मी SRTचे जे प्रोग्राम म्हणजे व्हिडिओ सगळं बघत होतो आणि मला ते SRT बद्दल थोडासा उत्सुकता होती. त्याच्यामुळे मी धुऱ्यावरच, मोठा धुरा आहे माझा आता 1.5 कोळीचा, त्याच्यावर मी 2 वर्ष कंटिन्यू म्हणजे तुरीचा प्रयोग केला. मी बिना म्हणजे काहीच नाही करा धुऱ्यावर, नुसत्या तणनाशकावर तुरी घेतल्या. तुरी मला असं वाटतं का सगळ्या म्हणजे आपल्या शेतात होती त्याच्यापेक्षा तुरी मला वेगळ्याच दिसल्या यानं. त्याच्यापेक्षा मग म्हटलं आपण शेतात करून पाहायची. नंतर मी त्याची व्हिडिओ बघत गेलो. योगायोगानं आज मी ते येतो करून आज आलो मी इथे शेतामध्ये. याने तर मला उत्तम मार्गदर्शन केलं, शेतीचं आपल्याला समजून सांगितलं पद्धतशीर कसं काय करायचं. आज पुन्हा शेतात आलो, शेतात पाहिलं 2-4 पिकं, त्याच्यामध्ये त्याचं ॲव्हरेज पाहिला तर आपल्या नेहमीचा आपण एवढा खर्च करतो शेतीमध्ये, नांगरणी, वखरणी, फवारणी हे ते. आता याने सांगितलं का एक बुरशीचं एक हे नाही आपल्या याच्यामध्ये, आपण एवढं बुरशीनाशक मारतो महागाचे, तरी आपल्या याच्यात आता माझ्या स्वतःच्या शेतामध्ये एवढं महागाचे बुरशीनाशक मारून 1/2 एकर शेत माझं बुरशीनाशकानं पूर्ण हे झालं, मळ रोगानं. मग एवढं मारून आपण म्हणलं हे आता बिना याची आहे, नांगरण नाही तर वखरण नाही, काहीच नाही. मग याला एकदम चांगला यावरच भेटून राहिला शेताला. तर आपल्याला का नाही भेटत, तर आपण या समोरच्या दृष्टीनं युवा पिढीनं हे काळाची गरज आहे SRT. म्हणजे याच्यात आपली शून्य मशागत आहे. शून्य मशागत म्हणजे याच्यात खर्च कमी आहे आणि समोर मजुराचं हेड्या खूप आहे डोकायला. आता समोर जर मजूर भेटत नाही टायमावर, काहीच नाही. आणि एक माणूस जर ह्या पद्धतीने शेती करू शकतो, मला वाटतं 10-15 एकर आरामात करू शकते. बिलकुल. तर हे समोर कशी आहे, काळाची गरज आहे SRT म्हणजे. तर माझी हेच विनंती आहे युवा कास्तकाराला का समोर जाऊन आपण SRT कडे वळलं पाहिजे. हे एवढे 2 शब्द बोलून माझं. खूप मस्त साहेब, तुम्ही आपल्या भावना व्यक्त केल्या. आता आपण नागपूर जिल्हा असे शेवटची जिल्ह्याला घेऊ, याची प्रतिक्रिया. नमस्कार, माझं नाव निखिल तीर्थ आदमी, मुक्काम खातखेडा, पोस्ट सिरसी, तालुका बेळापूर, जिल्हा नागपूर. याच्या अगोदर आम्ही SRT पद्धत कशी करायची हे युट्यूबवर बघितलं होतं. आम्ही युट्यूबवर बघू सिल्ली येथे राजूभाऊ मानकर यांच्या शेतात मागच्या हप्त्यालाच गेलो होतो. त्यांची शेती पाहिली. त्यांचं फक्त 1 वर्ष झालं होतं SRT करून. त्यांच्या शेतात आम्हाला खूप असे कचरा वगैरे दिसलं. ते म्हणत आम्हाला सांगत होते की तुम्हाला जे पहिल्या पद्धतीने तुम्ही करत असाल ते पहिलं वर्ष असेल, तुम्हाला लोक पागल समजेल, काही समजेल, तुम्हाला काही म्हणेल. त्यांना सांगितलं होतं. आम्हाला यांचा पत्ता दिला. यांच्या शेतात आम्ही मग आज ठरवलं, 9 जणांची आमची टीम आहे, 9 जण आज येतं बघायला आलो आम्ही शेती. त्यांनी आम्हाला उत्तम असं मार्गदर्शन केलं. तणनाशक कसं वापरायचं आणि उगवणीनंतर तणनाशक कसे वापरायचं हे पूर्ण त्यांना आम्हाला मार्गदर्शन केले. त्यांचे आभार मानतो. धन्यवाद. मंडळी नमस्कार. आज आपल्या चंद्रपूर, वर्धा, नागपूर, यवतमाळ या जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्यांना आपण जी प्रतिक्रिया विचारली, ही प्रतिक्रिया प्रत्येकाचीच चांगली आली. आणि आज SRT ही काळाची गरज झाली नाही तर ती शेतकऱ्याची गरज झालेली आहे. तर प्रत्येक शेतकऱ्याने SRT करायची आहे. आपली जमीन समृद्ध करायची आहे, पीक बलवान करायचं आहे आणि शेतकरी धनवान करायचा आहे. धन्यवाद.